गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही आलो आहोत माझ्या नंदेकडे जेवायसाठी. सो ही आहे माझ्या नंदेची नणंद आणि ही आम्हाला सायकल गाडी सगळं शिकवते. हिला येतं सगळं. आज आम्ही पूनम वहिनीला पण सायकल शिकवली आहे. चला तर तुम्हाला दाखवते ही कशी सायकल चालवते. का माझी सायकल चालवून बघण्यासारखं नसतं. तर अशा मॅडम सायकल चालवतात ते. तुम्ही आता बघितलंच की कशी सायकल चालवते. पण आज आम्ही इथे जेवायला आलो. तो जेवणाचा स्पेशल बेत काय होता? डाळबट्टी आणि कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडीला विदर्भात सांबर वडी पण म्हणतात. सो खूप दिवसांनी झालं असं रिलॅक्स वातावरण, कारण की आज आहे सुट्टी मतदानाची, म्हणून सगळे एकत्र आलो आणि हा छान एक्सपिरियन्स होता. कारण की असा निवांत वेळ परत कधी मिळेल माहिती नाही. हो एव्हरीवन, चला मी तुम्हाला ओळख करून देते. ही आहे माझी नणंद आणि ही आहे माझी नणंद. हाय, आम्ही आज खूप दिवसानंतर तिघीजणी सोबत भेटलो आणि आम्ही तिघी सोबत भेटल्यावर खूप गप्पा करतो, खूप मजा करतो. आज कसं आता सगळेजणांना सुट्टी आहे, इलेक्शनचे कामं आहेत, पण आता वोटिंग सगळेजण करतच असतात. आम्ही देखील आत्ताच आता एकत्र सगळ्यांनी या निमित्ताने एकत्र बसलो आणि जेवण करून मस्त आता उन्हाची सफर करतोय. थंडी सुटली आहे खूप. बाय. जसं की तुम्ही बघितलं, आता आम्ही सगळे इथे बसून गप्पा मारतोय, छान वेळ घालवतोय. सो आता गप्पा मारण्यात आम्ही एक ठरवलं की तुम्हाला सगळ्यांसोबत छान केकच्या बेसची रेसिपी शेअर करायची. का ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे किंवा जे विदाऊट एग ज्यांना करायचा असतो त्यांच्यासाठी खूप कामाला येईल. सो आता ह्या दोघी तुम्हाला सांगणार आहेत केकची बेसची रेसिपी. तर आपण बघूया. आज आपण व्हॅनिला केक बनवणार आहे आणि व्हॅनिला केक हा खूप सोपा आहे. म्हणजे आपल्या घरच्या असलेल्या साहित्यापासून आपण तो बनवू शकतो. आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते हे तुम्हाला आता वहिनी सांगेल. चला तर मग बघूया साहित्य. यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, 1 पॅकेट मिल्क नेस्ले पावडर, जी आपल्याला इझिली कुठेही बाजारामध्ये अगदी 10 रुपयामध्ये ती उपलब्ध होईल. त्यानंतर 1.5 वाटी पिठी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, 1 स्पून तेल, 1 चमचा दही. आणि आता मी तुम्हाला वहिनीने जसं तुम्हाला साहित्य सांगितलं त्या साहित्यापासून आपण आता झटपट हा केक बनवू शकतो. आणि त्याची कृती कशी आहे मी ते सांगते तुम्हाला. आता सपोज तुम्ही 2 वाटी मैदा घेतला, आपली जी चाळणी असते त्यामध्ये 2 वाटी मैदा, रवा, पिठी साखर, मिल्क पावडर, बेकिंग सोडा आणि खायचा सोडा हे सगळं मिक्स करायचं आणि ते चाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं आणि आपलं तेल टाकायचं आणि दूध टाकून हे सगळं मिक्स करायचं मिक्सचर. आणि एका साईडला ते फेटायचं पूर्ण आणि वन साईडलाच फेटायचं. ते दोन्ही साईडनं म्हणजे फेटलं तर मग त्याचे बबल्स तयार होतात, त्यामुळे एका साईडला फेटायचं. आणि आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे कुकरची शिट्टी आणि त्याचं वायर काढून घ्यायचं. आणि खाली त्याच्या काही नाही ठेवलं तरी चालेल, म्हणजे जसं की सगळेजण मीठ वगैरे टाकतात पण तसं नाही टाकायचं. आणि आपलं अल्युमिनियमचं भांडं घ्यायचं किंवा डब्बा घ्यायचा. त्या डब्याला तेल लावायचं, त्याच्यावरून थोडासा मैदा भुरभरायचा आणि जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर त्यामध्ये ओतायचं आणि त्याला थोडासा डब्याला टॅप करायचं, म्हणजे त्याच्यातले सगळे बबल्स वगैरे निघून जातील. आणि तो मंद गॅसवर जवळजवळ 30 ते 35 मिनटं मंद आचेवर तो होऊ द्यायचा. आणि झाला की त्याला आपण सुरीने थोडंसं टाकून बघायचं. जर सुरीला तो चिपकला नाही म्हणजे आपला केक परफेक्ट आहे. आणि केक बाहेर काढून घ्यायचा कुकरच्या, जेणेकरून मग तो केक त्या वाफेमुळे दबणार नाही. आणि तो डब्यातून बाहेर काढला की तो अर्धा तास थंड होऊ द्यायचा त्याला 15-20 मिनटं. आणि नंतर त्याला मागून टॅप करायचं आणि त्याला उलटं करायचं आणि मग तो सरळ करून आपला केक तयार. आणि हा जो केक तयार होतोय तो इतका टेस्टी होतोय, कारण आत्ताच माझा वाढदिवस झाला आणि त्या दिवशी हिने सांगितल्याप्रमाणे कार्तिकीने केक बनवला होता आणि त्याची चव पण एकदम अप्रतिम होती. म्हणजे हा जस्ट आम्ही तुम्हाला बेस्ट सांगितला. पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला क्रीम केकचा शूट करून दाखवू. चला नक्की ट्राय करा आणि झाल्यावर पूनम वहिनीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटू पुन्हा नेक्स्ट स्लाइडमध्ये. तुम्ही आत्ता बघितलं केकच्या बेसची रेसिपी सांगितली. खूप जणांचा असा प्रॉब्लेम होतो की ओव्हन प्रत्येकाकडे नसतं किंवा कोणाला वापरताही येत नाही, का प्रत्येकजण त्याच्यासोबत यूज टू नसतं. सो कुकर हा असा भाग आहे की ग्रामीण भाग असो का कुठेही राहणारी लोक असो प्रत्येकाकडे कुकर असतं. त्यामुळे त्यात
जर कुठला असा पदार्थ बनवून बघता आला तर ते खूप छान होतोय आणि छान वाटतं की आपल्यालाही करता येते ते. आणि त्याच्यात एक सांगायचं की सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला केकचं भांडं असावं, म्हणजे केकचं टीन असावं, त्यातच केक होतो. असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या घरामधला जो कोणता जर्मनचा, अल्युमिनियमचा जो काही डब्बा असेल, इव्हन माहिती का आपले जे डब्बे असतात त्या डब्यांना झाकणं असतात, खोल झाकणं, त्या झाकणामध्ये सुद्धा आपण तो केक बनवू शकतो आणि छान त्याला असा गोल शेप येतो त्याला. आणि ह्याच्यानंतर त्या केकला डेकोरेशन सुद्धा अगदी तसंच करता येतं जसं बेकरीमध्ये किंवा बाहेर मिळणाऱ्या केकचं असतं. असं काही नाहीये की ओव्हन मधला केकच खूप छान होतो आणि घरी बनवलेला होत नाही, असं अजिबात नसतं. पण ही गोष्ट स्वतः बनवून बघितल्याशिवाय लक्षात पण येत नाही असे. आणि आता ही रेसिपी मी सांगितली आहे तुम्हाला. आता या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा जो मी आता जसं की वहिनी बोलली की तिच्या वाढदिवसाला मी छान केक बनवला होता, तो केक तुम्हाला कसा बनवला आणि कसा होता तो तुम्हाला पूनम वहिनी शेवटच्या जेव्हा ब्लॉग आपला शेवटी संपेल त्यावेळेस ती तुम्हाला फोटो दाखवेल. तुम्ही तो नक्की बघावं आणि त्याच्यासाठी ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. पण कारण की ह्या गोष्टी अशा आहेत, फक्त केकच नाही तर बऱ्याचशा गोष्टी आपण अशा घरी कुकरमध्ये बनवू शकतो. पण इव्हन माहिती का आम्ही पिझ्झा सुद्धा असाच करतो, म्हणजे नाही ओव्हन मध्ये वगैरे कशातच नाही, आम्ही तव्यावर पिझ्झा करतो आणि तो पिझ्झा पण तुम्हाला पूनम वहिनी शेवटच्या याच्यामध्ये त्याचा फोटो दाखवेल, तुम्ही एकदा बघा. आणि नेक्स्ट टाइम आपण तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आम्ही तुम्हाला नक्की पिझ्झाची पण रेसिपी शेअर करू. पिझ्झा अशी गोष्ट आहे की जी लहान मुलं मोठ्या माणसापासून सगळ्यांना आवडतो. तुम्ही विचार करा की किती गोष्टी बनतात, जसं की खारी सुद्धा बाजारात मिळते, आपण घरी सुद्धा बनवू शकतो. बिस्किट आहे, नानखटाई आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपण कुकरमध्ये बनवू शकतो. अर्थात सगळ्या गोष्टी मी पण नाही बनवणार, मी पण कधी कधी ट्राय करून बघितलंय. पण असं आहे की या गोष्टी बनतात, फक्त आपल्याला करायला पाहिजेत आणि ओव्हनचीच गरज नाही. आणि काय होतं माहिती का, एखादी गोष्ट आपण घरात आणतो त्याचा वापर किती होतो हेही महत्त्वाचं आहे आणि अशा गोष्टी आपण ऑकेजनली बनवत असतो. सो त्या दृष्टिकोनातून विदाऊट ओव्हन सुद्धा कमी पैसा खर्च करून आणि अगदी इझिली अवेलेबल होणाऱ्या गोष्टीतून मिळू शकतो. तर मला वाटतं की ब्लॉगमधला हा जो भाग आहे बेसिकली तुम्हाला आवडेल. बेसिकली त्या लेडीजला ज्यांना घरबसल्या या गोष्टी करूनही बघायच्या, ज्यांची मुलं डिमांड करतात पण त्यांना घरी बनवता येत नाही किंवा जमत नाही. बरोबर. येस. आणि हा केक राहतो 2 ते 3 दिवस, हा केक सहज राहतो, हा खराब होत नाही केक. आणि तो ट्रॅव्हलिंगला पण हा केक आपण नेऊ शकतो कुठे पण. आणि छान आहे त्याची रेसिपी, तुम्ही एकदा नक्की करून बघा. ही शिकवली कोणी?